सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढते. यामुळे आज सकाळी गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवून सकाळी 10:30 वाजेपर्यंत 5,295 क्युसेक करण्यात आला. यापूर्वी हा विसर्ग 490 क्युसेक इतका होता. दुसरीकडे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून सकाळी 8 वाजता विसर्ग वाढवून तो 25,925 क्युसेक करण्यात आलाय. गोदावरी नदीची पातळी वाढल्याने रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधील विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणं टाळावं, जनावरे तसेच मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. सध्या नदीकाठच्या सर्व भागांवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. जर आपण बघू शकतो या दृश्याच्या माध्यमातून मी थोड्याच वेळपूर्वी ही संपूर्ण माहिती दिली होती. मात्र दुतोंड्या मारुतीचे पहिले घुटणे एवढं पाणी होतं, मात्र आता कमरेखाली एवढं पाणी झालेलं आहे. पाण्याची पातळी अजून पुन्हा वाढताना दिसून येत आहे. जे मंदिर आहेत ते आता संपूर्ण पाण्याच्या वेढ्याखाली दिसून येत आहे. दुसरीकडे या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी लोक बसले होते, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र पाण्याची पातळी वाढल्यामुळे सुरक्षा रक्षकांकडून त्यांना आता या ठिकाणून हलवण्यात येत आहे. आपण जर बघू शकतो या संपूर्ण इथं गर्दी होती, आता लोकांना इथून काढण्याचं सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. लोक आता इथून निघत आहे. आपण जर बघू शकतो त्या दृश्याच्या माध्यमातून लोक आता इथून बाहेर पडताना दिसून येत आहे. नदीकाठीतल्या जे छोटे मोठे दुकानदार असेल, नदीकाठीमध्ये जे राहणारे लोक असेल, प्रशासनाकडून देखील त्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. आपला नाशिक, प्रकाश दुर्वे.